नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि पल्लवी वाघ केळकर आपल्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेले आहेत. मला ते तिच्या तोंडूनच ऐकायचं आहे खरं. आणि तिला तुम्ही अजून एका नाटकात सध्या बघत आहात रंगभूमीवर. कोण म्हणतं टक्का दिला नाटकातल्या नाडकर्णी बाई. अतिशय सुंदर कॅरेक्टर आहे ते सुद्धा. आणि मी तुला ऑलरेडी कॉम्प्लिमेंट देते. आता मी कॅमेऱ्यावर कॉम्प्लिमेंट देणार आहे. सुकन्या मोनेताईंची आठवण होते तुला अभिनय करताना बघून. तुझे डोळे तसेच बोलके आहेत सुकन्या मोनेताईंसारखे. आणि आता छोटा पॅकेट बडा धमाकाबद्दल तू मला सांग. छोटा पॅकेट बडा धमाका यावर्षीचा एक वेगळा प्रयोग आहे. थिएटर कोलाज ही माझी ठाण्यामधली लहान मुलांसाठीची नाट्यशाळा आहे. आणि या नाट्यशाळेमध्ये मुलांना नाटक शिकवलंच जातं आहे, प्रशिक्षण त्यांना दिलं जातं आहे. पण ट्रेनिंगबरोबरच दरवर्षी लहान मुलांसाठी खास तयार केलेला आशय रंगमंचावर यावा, बालरंगभूमीवर यावा, अशी एक स्वतःलाच मी एक प्रॉमिस केलेलं आहे गेले 7 वर्ष. तर यावर्षी थोडंसं सगळ्या आत्ताच्या परिस्थितीला काहीतरी वेगळा ब्रेक देणारं काहीतरी करावं असं मनात आलं होतं. आणि मुलांबरोबर काम करताना जाणवलं की आता मुलांना खोट्या गोष्टी सांगण्यासारखी ही पिढी नाही आहे. म्हणजे एक असते राजकन्या, एक असतो जादूगार. मग ते म्हणतात जादू दाखव मला, ती खरी होते का मला कळू देत. तर आत्ता मुलं ना खूप पुढची आहेत, ती खूप स्मार्ट आहेत. तर त्यांना समजून घेणारं, संवाद साधता यावा, त्यांच्या मनातलंही काढून घेता यावं असं काहीतरी करावं हे गेले काही काळ डोक्यामध्ये होतं. आणि मला असं वाटलं की स्टँडअप कॉमेडी हा त्याच्यासाठी खूप छान छान माध्यम होऊ शकतं, ज्याच्यामध्ये मूल आणि पालक, मुलं आणि शिक्षक ह्यातलाही संवाद होईल. आणि आपल्यालाच असं वाटतं, म्हणजे मी सुद्धा पालक म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या मुलांना फार उत्तम काहीतरी देते, मी त्यांना खूप चांगलं शिक्षण देते, मी त्यांना खूप चांगलं मॉरल्स देते. पण त्यांच्या परसेप्शननी सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे, त्यांच्या दृष्टिकोनातनं ते कसं घेत आहेत. किंवा आपण त्यांना मॉरल्स देतोय पण आजूबाजूच्या समाजामध्ये त्याला सुसंगत असं वागणं त्यांना दिसतंय का. एक एक्झाम्पल दे. एक एक्झाम्पल. जसं शाळेमध्ये आपण शिकवतो ना की कचरा करू नये, हे मॉरल्स मधले सब्जेक्ट आहे. सो त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, प्रदूषण होऊ नये. पण जेव्हा ते खऱ्या आयुष्यात वावरतात तेव्हा हे घडतंय का. आणि लहान मुलं हे निरागस आहे, त्यामुळे ते नेहमी ना खऱ्याशी कुठेतरी पडताळत असतात. ते घेतात, सगळं काही रिसीव्ह करतात, पण त्याच्या विसंगत वागणं जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर येतं तेव्हा त्यांना हे प्रश्न पडतात की हे काय आहे, असं का आहे. तर मला असं वाटलं की या कॉन्सेप्टच्या थ्रू आपण थोडं त्यांना समजून घेऊया आणि ऐकूया. तर मला हे खूप नमूद करायला आवडेल की हे नाटक नाही आहे, ह्यात परिराणी नाही आहे, ह्यात जादूगार नाही आहे, पण ही तुझ्या माझ्या प्रत्येकाच्या घरातली ही गोष्ट आहे. आणि गोष्ट म्हणजे खरी घडणारी गोष्ट आहे. फक्त त्याचा दृष्टिकोन आहे, ती जी काही घटना आहे त्या घटनेला दृष्टिकोन हा लहान मुलांचा आहे. जसं की आपण मुलांना घास भरवतो, बघा वागुलबुवा येईल, बघा पोलीस मामा तुला पकडेल. ते म्हणतात दाखव मला, कोण आहे तो बागुलबुवा, बघू दे मला त्याला. तर अशी मुलं, त्याच्या पुढची ही सगळी पिढी आहे. किंवा आपण जे जे काही शिकवतो, खूप अपेक्षा आहेत आपल्याला मुलांकडनं, आपण त्यांना एवढ्या क्लासेसना घालतो, तो सगळ्यात बेस्ट असला पाहिजे. पण इन रियालिटी खरंच त्यांना ते आवडतंय का, ते एन्जॉय करतायत का, की ते फक्त एखाद्या रोबोसारखे ह्या इकडनं तिकडे तिकडनं इकडे. तर या निमित्ताने त्यांना आपण छान ऐकूया. आणि काय त्याच्यावरती तर ह्यात कोपरखळे आहेत. कधीतरी म्हणजे काय म्हणतो, एक पालक म्हणून आपल्यालाच की अरे बापरे हे असं आहे. किंवा मुलं मस्ती करतात. आता आपण रिलेट करू शकतो की आई जेव्हा होतो, आपण बाळ जन्माला येतं, मग त्याच्यानंतर आपण जेव्हा स्वतः आरशात बघतो तेव्हा आपला साईज वाढलेला असतो. मग आपण लगेच डाएट सुरू करतो, जिममध्ये जायला लागतो, यूट्यूबवरचे व्हिडिओज बघायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये पैसाही जायला लागतो. तर
मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो मुलगा म्हणतो की कशालाही पैसे वाया घालवते, आणि मग मी एखादी वस्तू मागितली की म्हणते माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर मी जी काही मस्ती करतोय, मी जे काही करतोय, तर ते मी तिला बारीक करण्यासाठीच करतोय. आणि तिचा पर्सनल ट्रेनर घरात असताना ही बाकी ठिकाणी का धावते, विचार केला तर आपण त्या अँगलनी बघितलं तर आपणही आनंदी राहू शकतो आणि मुलांवरती चिडचिडही होणार नाही होणार. तर ह्या अशा गमती जमती आहेत आणि आपलं एकमेकांबरोबरचं अनुसंधान अजून चांगलं घट्ट सुद्धा या निमित्ताने होऊ शकणार आहे अशी मला खात्री वाटते. म्हणजे मी खूप ओव्हर कॉन्फिडेंट नाही होते, पण मला वाटतं की यातून एक सुसंवाद पालक, शिक्षक, मुलं यांच्यामध्ये तयार होणार आहे. आणि मुलं परफॉर्म करतायत, सगळी लहान मुलं बोलतायत, एका धिटाईने बोलतायत. कारण मला नेहमी असं वाटतं की खूप चुणचुणीत बोलणारी मुलं मग ती अभिनयास पात्र, त्यापेक्षा आपण प्रत्येकाला तो मंच देऊन बघावा. करेक्ट. कारण तो त्याच्यासाठी तो खूप नॅचरल असतो. हो. तो कुठलाही अभिनिवेश न करता वावरणार आहे आणि ही इज रिअल. सो आपण त्या रियालिटीला एक्सेप्ट करूया. तर हा मंच देणारं मला असं वाटतं की कार्यशाळा म्हणून किंवा शाळा म्हणून आपण त्यांना जसं आहे तसं समजून घेत ते ग्रो अप होणार आहेत, ते त्यातनं शिकणार आहेत आणि त्याच्यामध्ये चुकांमधनंच माणूस मोठा होत असतो, त्याला कळत असतं. त्यामुळे इथे कुठेही असं की आता बघा असं करण्यापेक्षा ते जे बोलतायत त्याला त्याच रियालिटीने आपण एक्सेप्ट करूया. थोडा पेशन्स आपल्याला वाढवावा लागतो, पण एवढं मी गॅरंटेडली सांगते, आतापर्यंत जेवढ्या जणांनी बघितलंय तर मजा येते, कारण दॅट इज ऑल इनोसंट वर्ल्ड. खरंच मी आत्ता रंथ्रू बघितली. मी थोडंसं सांगेन, थिएटर कोलाजचं इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे, तुम्ही रील्स वगैरे बघू शकता. खूप मेहनत घेते पल्लवी. खरंच हे साधं काम नाहीये. मी बघितलं इंस्टाग्राम अकाउंटही मी स्टडी केलं थोडं येण्याआधी. म्हटलं काय आहे, तर माझं स्टुडिओ, मला तो स्टुडिओ बघायचा आहे थिएटर कोलाजचा. मी नक्की येणार आहे. लहान मुलं 30 मुलांचा कळप होता आता रंथ्रू मी बघितली. एवढं कळप सांभाळणं साधं काम नाहीये आणि खरंच तू चांगलं काम करतेस. आणि मुलांना खरंच बोलतं करणं गरजेचं आहे, मुलांना रंगमंचावर आणणं गरजेचं आहे. त्या म्हणजे त्या अनुषंगाने तरी ते मोबाईल मधून थोडेसे बाहेर पडतात, गेम्स मधून थोडे बाहेर, कारण आता मैदानं नाहीयेत मुलांना खेळायला. तर काय करावं त्यांना पुस्तकं वाचायला द्यावी, मग नाटकं, थोडी अभिनय शिकवावा. आणि क्लासेसला तरी किती घालणार पालक ना, त्यामुळे त्यांना त्यांची अभिरुची कळण्यासाठी एक ती संधी द्यावी. हे तू म्हणालीस ते खरंच बरोबर आहे. त्यांना त्यांचे गुण पडताळून बघू देत असं मलाही वाटतं. आणि हे स्टँडअप कॉमेडी आहे, त्यात माईम आहे, त्यात डान्स आहे, म्युझिक आहे, त्यात सगळं आहे. पॅकेज आहे ते खरंच एक बडा पॅकेज, छोटा पॅकेट बडा धमाका, ते आहे बडा धमाका. आणि ही संधी चुकवू नका, जिथेही तुम्हाला हे बघायला मिळेल नक्की बघा. टॅलेंटेड आहेत सगळी मुलं. काय म्हणजे यात फक्त एकच ऍड करायला आवडेल की सगळ्या मुलांना मंचावरती आणणं आणि हा एक थिएट्रिकल एक ट्रीट आपण म्हणूया, आणि ते मुद्दाम एक्सपेरिमेंटल. कारण दरवर्षी मी व्यावसायिक दृष्टिकोनातनं म्हणजे लहान मुलांचाच, ह्याच सगळ्या स्टुडंट्सनाच घेऊन आपण एक उत्तम नाटक करत असतो. पण या वेळेला थोडा वेगळा प्रयोग आहे हा, तर ते प्रायोगिक तत्वावर असं समजूया. पण ते उभं करताना माझ्याबरोबर जी टीम आहे त्याच्यामध्ये माझे सगळे सहकारी जे आहेत, तर ते सगळे मुलांच्या विश्वात वावरणारे आहेत. माझा मित्र आहे अभिजित कांबळी, त्याचीच बायको आहे रागिणी सामंत, ती कोरिओग्राफी करते. आणि हे स्वतः शिक्षक आहेत शाळेमध्ये, पण तरीही नाटकही ते खेळत असतात प्रायोगिक तत्वावरती. ती मंडळी आहेत. माई मॅक्स त्याच्यामध्ये जे आहेत, तर त्याला एक छान गुंफण देण्यासाठी आमचा एक अत्यंत टॅलेंटेड कलाकार, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जो सायलेंट स्टोरी टेलर म्हणून प्रसिद्ध आहे, कुणाल मोटलिंग, तर तो याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. संतोष सराफ उत्तम दिग्दर्शक आहे आणि माझा खूप जुना मित्र आहे. तर ही सगळी मंडळी म्हणजे आम्ही चळवळीसारखे सगळे मित्र एकत्र आलो, कारण कॉन्सेप्ट खूप युनिक आहे. तर त्यामुळे आम्ही सगळेच जण घुसलो सगळ्यांना, म्हणजे काही प्रत्येकावरती आपण कसं कॉन्सन्ट्रेट करू शकतो या पद्धतीने आम्ही एक परस्परांमध्ये गोष्टी वाटून घेतल्यात आणि त्या पद्धतीने ह्या मंचित केलंय. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे जे काही स्क्रिप्ट्स म्हणजे किंवा जी काही मुलं परफॉर्म करतायत, तर त्याच्यामध्ये मुलांचा स्वतःचा सहभाग खूप आहे. ते ब्लाइंड नाहीये, म्हणजे ब्लाइंडली त्यांच्या समोर स्क्रिप्ट दिले आणि ते केलेलं नाहीये. ही इव्हॉल्व प्रोसेस आहे आणि नाटकाच्या दृष्टीने इव्हॉल्व प्रोसेस ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ह्या ज्या सिच्युएशन्स क्रिएट केलेल्या आहेत, मुलं जे बोलतायत,
हे सगळं त्यांच्याबरोबर चर्चा खूप अनंत झालेल्या आहेत. वा. त्यांच्याकडचे खरे किस्से बाहेर काढलेले आहेत क्या बात. आणि त्याला फक्त छोटंसं क्राफ्ट केलंय. सो वी ऑल आर जस्ट मेंटॉर्स. पण बाकी सगळी खिंड ही सगळी मुलं स्वतः तिकडे लढवणार आहेत आणि मागे जे म्युझिशियन्स आहेत ती सुद्धा त्यांच्याच वयाची मुलं आहेत. हो, हो, हो. तर तेही तिथे लाईव्ह मुलांना साथ देणार आहेत. हे खरंच खूप छान आहे. लाईव्ह म्युझिक आहे आणि त्यात पण ते सगळे आहेत आणि ह्याचे प्रयोग तुम्ही तुमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये वगैरे करू अगदीच. शकता. तुम्हाला हवे तिथे करू शकता. तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ. त्यामुळे पल्लवी खूप शुभेच्छा. Thank you. 4 मे रोजी काशीनाथ घाणेकर मिनी थिएटरला थिएटरला. प्रयोग पहिला प्रयोग आहे आणि त्यानंतरचे प्रयोग तुम्ही डिसाईड करू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये होऊ शकतात, एखाद्या शाळेत होऊ शकतात. बरोबर आहे. नक्कीच. तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सगळे संपर्क क्रमांक, सगळे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ. ओके. थँक्यू पल्लवी. Thank थँक्यू you सो so मच. much. आम्ही येणार आहोत, तुम्ही नक्की या 4 मेला. येस. थँक्स. थँक्यू.